हिंगना के भाजपा विधायक समीर मेघे ने मतदाता सूची में गड़बड़ी के आरोप को पूरी तरीके से खारिज किया है। उन्होंने कहा कि यह केवल चुनावी रणनीति का हिस्सा है, जबकि यह त्रुटि प्रशासनिक स्तर पर हुई है, जिसकी जांच अवश्य होनी चाहिए। नागपुर जिले में मतदाता सूची को लेकर बड़ा विवाद सामने आया है। हिंगना विधानसभा क्षेत्र के वानाडोंगरी नगर परिषद के प्रभाग क्रमांक 5 में एक ही घर में से 200 से अधिक मतदाता दर्ज पाए गए हैं। स्थानीय नागरिकों ने कहा कि सूची में शामिल नाम उनके क्षेत्र में नहीं रहते हैं और अनजान लोगों के नाम जोड़े गए हैं। विशेष रूप से एक ही घर में एक ही सरनेम के 27 लोग दर्ज किए गए हैं। संपत बावनथड़े के घर में केवल 8 सदस्य रहते हैं, फिर भी सूची में उनका घर क्रमांक 1 के तहत 200 से अधिक मतदाता दिखाई दे रहे हैं। इस मामले में शरद पवार गुट के नेता दिनेश बंग ने सवाल उठाया है कि मतदाता सूची को आधार कार्ड से लिंक क्यों नहीं किया गया। राज्य चुनाव आयोग और जिला प्रशासन से तत्काल कार्रवाई करने की मांग की जा रही है। स्थानीय लोगों ने भी हर घर में जांच और पूरे प्रभाग की सूची की समीक्षा की मांग की है। इस घोटाले से आगामी स्थानीय चुनाव पर भी प्रभाव पड़ने की संभावना जताई जा रही है। आरोप माझ्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर आदरणीय बंग साहेबांच्या लोकांनी किंवा बंग साहेबांनी आमच्यावर हस्तक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की जवळपास एकाच घरामध्ये 200 लोकांचे नाव आहे, त्याची यादी सुद्धा माझ्याकडे आहे। मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मी तुम्हाला आमचे तिथले जे नगरसेवक आहे माननीय, ते तुम्हाला एक एक घर घेऊन त्या घरामध्ये कोण कोण राहतं, हां याच्यामध्ये फक्त प्रशासकीय बाब हे चुकलं आहे की घर क्रमांक त्यांनी रिपीट केला आहे, पण एक एक माणूस तिथं राहतो याची मला आपल्याला विनंती आहे की एकदाचं एक वार दोन तुकडे झालेच पाहिजे। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही, पण कुठंतरी चुकीचं बातमी पसरवणं, फॉल्स ॲलिगेशन करणं हे होतं। माझ्याकडे ही यादी आहे, त्याच्यावर त्यांचा हस्तक्षेप आहे। तुम्हाला आमचे नगरसेवक जेव्हा आपल्याला जायचं असेल तेव्हा आपण त्यांना मला सांगा, आमचे जे नगरसेवक आहेत ते तुम्हाला एक एक घर दाखवतील। दुसरं त्यांचं ॲलिगेशन आहे की 27 मेघे परिवाराचे लोक तिथं राहतात, बिलकुल राहतात। त्यांनी जे बोललं आहे की तिथं राहत नाही तरी त्यांचे नाव आहे। आमचे परिवाराचे 2 कुटुंबाचे घरं मागील 25 ते 30 वर्षापासून या वानाडोंगरी नगर परिषद, तेव्हा जे ग्रामपंचायत होती तेव्हापासून तिथे 20-25 वर्षापासून आमचे 2 कुटुंब निलेश मेघे आणि मुकुंद मेघे हे तिथे राहतात। हे त्यांचे परिवारातले लोक आहे आणि जे आमचे नातेवाईक आहे जे ट्रान्सफर होऊन कधी वर्धेतनं किंवा नागपुरातनं येतात तर त्यांच्याही घरी ते थांबले होते, याचाही सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे। दुसरं ते जे ॲलिगेशन करतात, माझ्याकडे ही जवळपास 26 लोकांची, त्याच्यापैकी 20 लोक हे बंग परिवारातले लोक आहेत। त्यांचा खरा ॲड्रेस काय आहे हे सुद्धा या यादीमध्ये आहे आणि हे खरं आहे की खोटं आहे याची माहिती आपण घेतली पाहिजे। मी आदरणीय बंग साहेबांना पण विनंती करतो, जसं मी जे काही माझ्यावर ॲलिगेशन्स केले आहेत किंवा पक्षावर केलेले आहे, जसं मी तुम्हाला पुरावे देतो, हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पार्टीच्या नेत्यांनी या 26 नावावर, हे तर कमीत कमी आहे, म्हणजे याच्यावर तुम्ही खोल अभ्यास केला पण नाही आहे, पण 20 नावं हे बंग परिवारातले आहे आणि त्यांच्याच पक्षाचे दुसरे नेते आदरणीय घोडमारे साहेब यांचेही 6 नावं अशी आहेत जे मतदारसंघात राहत नाही तरी सुद्धा त्यांचे नावं आहेत। हे आपण याची पण चौकशी करा। याचे मी आपल्याला व्हॉट्सॲपवर आपल्या किंवा आपल्याला प्रिंटआउट पाहिजे असेल तर याची सुद्धा कॉपी देतो। आता इलेक्शन आहे, आम्ही वानाडोंगरी नगर परिषदमध्ये जवळपास मागील 10 वर्षामध्ये 400-500 कोटीच्या पेक्षा जास्ती कामं तिथे केले आहे, पण आता निवडणूक आल्या आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत, त्यांना आपली हार, त्यांना आपला पराभव हा दिसून आला, त्याच्यामुळे फक्त फॉल्स ॲलिगेशन करायचं, फॉल्स नेरेटिव्ह जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत।